वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आज लोणावळा शहरामधून करण्यात आली। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी हे अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानाचा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आला। पहिल्याच दिवशी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा व इतर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली। सोबतच पवित्र अशा इंद्रायणी नदीपात्राची स्वच्छता मोहीम लोणावळा नगर परिषदेच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे। नांगरगाव येथील आगवाला चाळ सुरैया पूल परिसरामधून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मोहीम या निमित्ताने हाती घेण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पुलिस दल के पुलिस अधीक्षक माननीय अंकित गोयल सर के मार्गदर्शन में लोणावळा सब डिवीजन में वारसा स्वच्छतेच्या मावळा शिवरायांच्या हे गडकिल्ले स्वच्छता पर्यटक स्थल व लोणावळा शहर की स्वच्छता अभियान हम 2023 एप्रिल में सुरुवात केलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, उशी डैम, टाइगर पॉइंट, लायंस पॉइंट, तिकोना फोर्ट और लोहगढ़ फोर्ट सबका स्वच्छता हम किए हैं, लेकिन बारिश के सीज़न की वजह से इसको अभियान को रोकना पड़ा था जून से। अभी आज से फिर से दूसरे टप्पा में ये अभियान का शुरुआत लोनावला शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक में महत्वाचे पुतले और परिसर और इंद्रायणी नदी की स्वच्छता करके ये अभियान का दूसरा टप्पा फिर से शुरुआत की है। इसमें बहुत सारे लोनावला के लोकल आम नागरिक, पत्रकार बंधु, लोनावला म्यूनसिपल कॉरपोरेशन के चीफ ऑफिसर अशोक साबले साहब और उनके टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम के पूरा स्टाफ और स्टूडेंट्स, खास करके सिंहगढ़ कॉलेज, DY पाटिल कॉलेज, बलवन कॉलेज के सभी स्टूडेंट्स और आम नागरिक सभी ये इनिशिएटिव में पार्ट ले रहे हैं और बहुत एक जोश के साथ ये एक्टिविटी आज स्टार्ट हुआ है और यही आशा करते हैं कि फ्यूचर में भी ये ऐसे ही कंटिन्यू। इंद्रायणी नदी स्वच्छतेसंदर्भात आपण सगळ्यात महत्त्वाचा STPचा जो विषय आहे आपला डिसेंट्रलाइज पद्धतीने STP जे आहे ते उभारून आपण नदीमध्ये आत्ता जे अनट्रीटेड वॉटर जे जाते तर ते ट्रीटेड वॉटर जाईल याच्यासाठी आपण PMRDAच्या प्रस्तावामध्ये लोणावळा नगर परिषदेचा समावेश करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 9 STP जे आहेत तर ते PMRDAकडून उभारले जाणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये एक सर्वे करून ज्या ठिकाणाहून अनट्रीटेड वॉटर जे जात आहे थेट नदीमध्ये तर ते सुद्धा आपण रोखून तिथून ट्रीटेड वॉटरच जाईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। आज पुणे ग्रामीण पोलीस विभाग आणि लोणावळा म्युनिसिपल काउन्सिल यांनी एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे। आज स्वच्छतेचा जो ड्राईव्ह सुरू आहे तो तसाच पुढे सुद्धा कंटिन्यू केला जाणार आहे आणि शासनाने नुकत्याच आता डीप क्लिनिंग ड्राईव्हचे जे आपल्याला लेखी आदेश जे दिलेले आहेत तर त्याचाच एक भाग म्हणून त्याच्याबरोबर शहर स्वच्छता सुद्धा जे आहे तर त्याचं एक अभियान जे आहे तर नगर परिषदेकडून हाती घेतलं जाणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक प्रभाग असं 12 दिवसामध्ये आपले 12 प्रभाग आणि पूर्ण आपले शहर जे आहे तर ते सुद्धा आपण स्वच्छ जे आहे तर ते करणार आहोत।